माझ्यामुळे उगाचच तुझं काम थांबायला नको, खरंच नको। काम सुरूच राहणार आहे देवयानी, पण आमच्या बाळाचा सहवास आम्हाला खूप लाभणार नाही। त्याच्यासोबतचा आणि तुझ्यासोबतचा एक एक क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, आमच्या कामापेक्षा आहे। आणि तो आम्हाला तुमच्या सोबत एन्जॉय करायचा आहे। जी आम्हाला आमच्या डोळ्यासमोरही नकोशी वाटत होती, तिच्याशीच आम्हाला प्रेमानं बोलण्याचं नाटक करावं लागतंय। पण आता प्रश्न राजकारणाचा राहिलेला नाही। देवयानीच्या बहिणीचा ससेमिरा आम्हाला टाळायचा असेल तर तिच्याशी चांगलं बोलण्याचं नाटक आम्हाला असंच चालू ठेवावं लागेल। कुठून आणणार आहे तेवढे पैसे? तोच हिशोब करत होतो मी। प्रॉव्हिडंट फंड मधून पैसे उभे राहतील आणि बाकीचे बघू, त्याची काही ना काहीतरी तजवीज करीनच ना मी। देवयानीच्या बाळाचा एक ना एक दिवस तुम्ही स्वीकार कराल अशी आम्हाला अपेक्षा होती आणि तसं घडलंही। आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो। आपण तिच्या घरच्यांना सांगितलं नाही की ती पैशासाठी काय काय करायची? कसं सांगणार होतो? नताशा एकमेव कमावणारी, भाऊ आजारी, हे जर तिच्या आईला कळलं असतं तर केवढा मोठा धक्का बसला असता तिला। असंही या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तिच्या घरच्यांना धक्का बसणारच आहे। देवयानी, तुझ्या अपघातानंतर आमची काय अवस्था झाली होती हे आम्हाला चांगलं माहिती आहे। ती परिस्थिती आम्हाला परत उद्भवू द्यायची नाहीये। तुझ्या बाबतीत आता आम्हाला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये। तू आम्हाला काय वाटेल ते म्हण, पण पूर्वीपेक्षा आता आम्हाला तुझी जास्त काळजी वाटते देवयानी। मी खरंच खूप लकी आहे ना, मला तुझ्यासारखा नवरा मिळाला। अभिलाषा, खूप हौसेने तू हे दागिने बनवले होतेस। ते मोडले तर पुन्हा बनवता येतील की नाही मला नाही माहिती। पुन्हा बनवणे काही उपयोग होणार नाही त्याचा, कारण जिच्यासाठी हे दागिने बनवले होते ती केव्हाच निघून गेली। वाटलं होतं श्राऊच्या लग्नात तिला दागिन्यांनी मडवीन, पण अभिलाषा, अगं श्राऊसाठी बनवले होते ना ते दागिने, मग तिची आठवण म्हणून तरी ते जपायलाच हवेत ना। श्राऊच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे ज्या मी जपून ठेवल्यात। ह्या दागिन्याने काहीच फरक पडणार नाहीये, आणि तिच्या भावासाठीच करतोय ना हे सगळं। काय? हे बघ साक्षी, तुझी ना काहीतरी चूक होत असेल अगं। देव, हे बघ, पण भैयासाहेबांनी खून केलाय हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? पण साक्षी, या सगळ्यावरून असं कुठे सिद्ध होत आहे की भैयासाहेबांनीच नताशाचा खून केलाय? साक्षीचा फोन आला होता, ती म्हणत होती की त्यांना संशय की नताशाचा खून झालाय। त्या रात्री भैयासाहेब तिला नक्की भेटलेत। कदाचित वहिनी म्हणूनच भैयासाहेबांनी असं सांगितलं असेल की ते नताशाला भेटलेच नाहीत। आता आम्हाला कळतंय की ते असे विचित्र का वागतायत। साईमाना जर हे कळलं ना, धक्का बसेल त्यांना। देव, साक्षीला विनंती कर ना ग। माहिती आम्हाला आमचं चुकतंय, पण तिला सांग ना ग, रणवीर राजेंना या केस पासून लांब ठेव म्हणून। मी साक्षीशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण वहिनी, कर्तव्यांपुढे ती कुठल्याही नात्यांना नाही जपणार। तरी मी तिच्याशी एकदा बोलून बघेन। काय चाललंय? कशाबद्दल बोलताय? साईमा, आम्ही पायाबद्दल बोलत होतो। खरं सांगताय ना? हो साई, हो। बर, चाल।